नमस्कार. जीएसटी रिटर्न्स, GSTR1, 3B, 9. अरे बापरे, ही नावं ऐकली की अनेकांचा गोंधळ उडतो. खरं आहे ना? पण थांबा, हे सगळं वाटतं तितकं अवघड अजिबात नाहीये. चला, आज आपण हे सगळे फॉर्म्स म्हणजे नेमकं काय आणि ते व्यवसायासाठी इतके महत्त्वाचे का आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग पहिला प्रश्न डोक्यात येतो की सरकारला इतके वेगवेगळे फॉर्म्स हवेतच कशाला? म्हणजे GSTR1, 2A, 3B काय गरज आहे या सगळ्याची? तर बघा, खरं तर यातला प्रत्येक फॉर्म हा एका मोठ्या साखळीतला एक महत्त्वाचा दुवा आहे. आणि ही साखळी नेमकी कशी काम करते हे समजलं की सगळं सोपं होतं. चला तर मग या साखळीच्या पहिल्या दुव्यापासूनच सुरुवात करूया. आणि ही साखळी सुरू होते विक्रीपासून. म्हणजे कोणत्याही व्यवसायाचा हिशोब हा विक्रीपासूनच सुरू होतो, नाही का? मग आपण जे काही विकतो त्याची नोंद सरकारपर्यंत पोहोचवणारा फॉर्म तोच आहे GSTR1. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर GSTR1 म्हणजे विक्रीचं स्टेटमेंट. महिन्याभरात जे काही विकलं गेलंय त्या प्रत्येक बिलाचा, प्रत्येक इनव्हॉइसचा तपशील याद्वारे सरकारला कळवला जातो. म्हणायला गेलं तर हा कमाईचा एक अधिकृत सरकारी रेकॉर्डच आहे. पण आता विचार करा, GSTR1 भरताना गडबडीत एखादं बिल राहून गेलं किंवा आकड्यांमध्ये काहीतरी चूक झाली. माणूस आहे, चुका होतात, असं होऊ शकतं की नाही? मग अशा वेळी काय करायचं? घाबरायचं काहीच कारण नाही, कारण सिस्टममध्ये यासाठी सुद्धा एक सोय करून ठेवलेली आहे. आणि ही सोय म्हणजे फॉर्म GSTR1A. GSTR1 मध्ये झालेली चूक सुधारण्यासाठी हा फॉर्म वापरता येतो. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही दुरुस्ती महिन्याचा अंतिम कर भरण्यापूर्वीच करता येते. म्हणजे GSTR3B फाईल करण्याच्या आधी. एकदा का 3B फाईल झाला की मग मात्र हा मार्ग बंद होतो. ही डेडलाईन खूप महत्त्वाची आहे. चला, विक्रीचा हिशोब तर झाला. पण व्यवसायात नाण्याच्या दोन बाजू असतात, विक्री आणि खरेदी. मग खरेदी केलेल्या मालाचा, घेतलेल्या सेवांचा मागोवा कसा ठेवला जातो? बरोबर, इथेच येतात GSTR2A आणि GSTR2B. आता या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे तो समजून घेऊया. आणि हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. बघा, GSTR2A ला आपण एका बँकेच्या लाईव्ह मिनी स्टेटमेंटसारखं समजू शकतो. म्हणजे जसा व्यवहार होईल तशी लगेच नोंद दिसेल आणि ही माहिती सतत बदलू शकते. पण GSTR2B हे महिन्याच्या शेवटी येणाऱ्या फायनल बँक स्टेटमेंटसारखं आहे. ते एकदा तयार झालं की झालं, त्यात कोणताही बदल होत नाही. ते पूर्णपणे फिक्स्ड असतं. मग आता प्रश्न येतो की यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर तो हा आहे की खरेदीवर जो GST भरलेला असतो त्याची सूट, ज्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ITC म्हणतो, ती घेण्यासाठी सरकार GSTR2B लाच अंतिम मानतं, GSTR2A ला नाही. का? कारण अगदी सोपं आहे, 2B हे स्थिर आणि निश्चित असतं, त्यामुळे हिशोबात कोणताही गोंधळ उडत नाही. ठीक आहे, विक्री झाली, खरेदी झाली. आता आपण येतोय महिन्याच्या कर चक्राच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. हो, हे ते रिटर्न आहे जिथे हे सगळे धागे एकत्र येऊन मिळतात. जर कुणी विचारलं की GST मधला सगळ्यात महत्त्वाचा मंथली रिटर्न कोणता, तर त्याचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे GSTR3B. का? कारण हा फक्त हिशोबाचा कागद नाही, तर यातूनच प्रत्यक्ष कराचा भरणा सरकारेकडे केला जातो. हे असं समजा की GSTR3B एका फनेलसारखं म्हणजे नरसाळासारखं काम करतं. एका बाजूने विक्रीचा सगळा हिशोब म्हणजे GSTR1 मधली माहिती यात येते. दुसऱ्या बाजूने खरेदीचा हिशोब म्हणजे GSTR2B मधली माहिती येते. हे दोन्ही एकत्र करून एकूण किती कर भरायचा आहे हे मोजलं जातं. त्यातून ITC वजा होतो आणि मग जी काही रक्कम उरते ती सरकारला भरली जाते. महिन्याच्या कर प्रक्रियेचा हा खरा कळस आहे. बरं, ही तर झाली प्रत्येक महिन्याची गोष्ट. पण मग वर्षाच्या शेवटी काय? वर्षाच्या शेवटी या सगळ्या महिन्यांच्या हिशोबांना एकत्र आणावं लागतं. त्याचा एक मोठा ताळेबंद मांडावा लागतो आणि त्याच कामासाठी आहे GSTR9. GSTR9ला व्यवसायाचं वार्षिक रिपोर्ट कार्डच म्हणता येईल. संपूर्ण आर्थिक वर्षात जे काही GST व्यवहार झाले त्या सगळ्याचा हा एक एकत्रित फायनल सारांश असतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की GSTR9 मध्ये कोणतीही नवीन माहिती द्यायची नसते. वर्षभरात जे GSTR1 आणि GSTR3B भरलेले आहेत त्या सगळ्यांचा हा एक अंतिम ताळमेळ असतो, एक रिकन्सिलिएशन. याचा उद्देश फक्त एकच असतो की मासिक आणि वार्षिक हिशोबात काही फरक तर नाही ना, हे तपासणं. चला तर मग पटकन एकदा सगळं आठवून पाहूया. GSTR1 म्हणजे विक्रीची घोषणा, GSTR2B म्हणजे खरेदीवरच्या कराची सूट मिळवण्याचा आधार, GSTR3B म्हणजे प्रत्यक्ष कर भरणा आणि GSTR9 या सगळ्याचा वार्षिक ताळेबंद. विक्री, खरेदी,
कर भरणा आणि वार्षिक सारांश हे 4 शब्द लक्षात ठेवले की जीएसटी रिटर्न्सचा सगळा खेळच सोपा होऊन जातो. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. विक्रीपासून खरेदीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा इतका बारकाईने हिशोब ठेवणारी ही प्रणाली, यामुळे कर भरणं खरंच सोपं होतं की आणखी अवघड? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासोबत.